सुस्वागतम. आपल्या प्राचीन वेद, उपनिषद आणि भगवद्गीता यातून अक्षर आणि अंक साकार झाले. पण असं महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम आहे अक्षर पूजा गीतांजली. याची संकल्पना आणि दिग्दर्शन केलेलं आहे डॉक्टर शरद नेयमपल्ली आणि साधना नेयमपल्ली यांनी. तर सह आयोजक आहेत सूर्या मेहता आणि संजीव चेड्डा. आणि हा कार्यक्रम ज्याचं नृत्य संरचना केलेली आहे ती जयलमताई परांजपेनी आणि सानेगुरुजीचे बालचमू यांना विशेष मदत केलेली आहे या नृत्याला हेमांगी पिसाट आणि स्मिता पाटील यांनी. तर पाहूया अक्षर पूजा गीतांजली. तेजपुंज देई असे धैर्य साधका श्री गणेश जय गणेश वंदन करितो हे गजानना. गंध पुष्प दुर्वा तुझ भक्त प्रीती, गंध पुष्प दुर्वा तुझ भक्त प्रीती, धूप दीप मोदक नैवेद्य दाविती, धूप दीप मोदक नैवेद्य दाविती. आरती स्तुती पाठ देई शांती साधका, आरती स्तुती पाठ देई शांती साधका श्री गणेश जय गणेश वंदन करितो हे गजानना. श्री गणेश जय गणेश वंदन करितो हे गजानना. प्रेम करावे कसे तूच शिकविशी, प्रेम करावे कसे तूच शिकविशी, प्रेम. गीत संगीतातूनच अक्षर पूजा गीतांजली हा कार्यक्रम एका काल्पनिक कथेद्वारे तुमच्या समोर सादर करीत आहोत, जो तुम्हाला आवडेल आणि तुमचं मनोरंजनही करेल अशी आशा करतो. ज्या अंकांनी आणि अक्षरांनी शब्दावाटे आपलं मनोरंजन केलं त्याच अंकांचं आणि अक्षरांचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय स्थान आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न. असं म्हटलं जातं वेदपुराणाच्या आधारे आपलं संपूर्ण जीवन हे भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच जन्म, जीवन आणि मृत्यू या सिद्धांतावर चालत आलेलं आहे. शब्दा तुझ परिवर्तित
रक्षी चतुष्पादाची कडेक पाऱ्यातून नद्यांचे जल पडती. अक्षर पूजेत आता पुढे जाऊया. जलामधूनच सृष्टीची उत्पत्ती झाली असं पुराणात वर्णन केले. एकदा काय झालं, सर्व शून्य एकत्र येऊन नाचायला लागले, बागडायला लागले. पाहूया. किती छान बागडली ती शून्य. आपल्यालाही बागडावं असं वाटलं की नाही त्यांच्याबरोबर. तर पण एक दिवस काय झालं, हे अचानक आनंदाने नाचणारं शून्य एकदम खिन्न होऊन गेलं. खिन्नही झालं नाही, पण त्याच्या मनात विचार आला की मला काही किंमतच नाही आहे जगात. पण आणि मग हे शून्य परमेश्वराची प्रार्थना करू लागलं. कोणती होती बरं ही प्रार्थना, तर ऐकूया प्रार्थना. दया करी आता देवा, कुठे नाही आमचा ठेवा. दया करी आता देवा, कुठे नाही आमचा ठेवा. दया करी आता देवा, कुठे नाही आमचा ठेवा. आम्हा सारे शून्य म्हणती, नाही कोठे आमुची गणती. आम्हा सारे शून्य म्हणती. केली. मग काय झालं, शून्य महान झालं. शून्य महान म्हणजे कसं ते आता पाहूया. शून्य हा महान, शून्याचे होय सर्वान ज्ञान. शून्य से बोल चकित निरंतर, शून्य हे खगोल ग्रहांचे अंतर. शून्य लक्ष कोटींचे लाघवी संधान, लाघवी संधान, लाघवी संधान. शून्य हा महान, शून्य हा महान. पाहिलात ना शून्याचा महिमा. आणि आपल्याला ज्ञात असलेलं हे शून्य, या प्रकृती निदान असलेलं शून्य, हे कशा पद्धतीने आपल्याला समजलं जातं आणि या मुलांनी आपल्याला छानपणे समजावून सांगितलेलं आहे. पण आता आपण अंकांकडे वळणार आहोत. महासागराच्या जलामधनं एक ज्योती बाहेर येऊन
मानवाकृतीमध्ये एकचा आकार तिने ग्रहण केला आणि ती व्यक्ती म्हणजे ब्रह्मकमळामध्ये असलेला ब्रह्मा. आणि त्यातूनच विष्णू प्रकट होतो. एकाचे दोन म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू यांच्या बरोबरीनेच सृष्टीसंहारक नटराज म्हणजे शिव प्रकट होतो आणि त्रिदेवाची त्रिपुटी बनवतो. तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे 1, 2, 3 आकडे. तर करूया स्वागत यांचं. करूया स्वागता नमुने, करूया स्वागता नमुने, करूया स्वागता नमुने. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, जगी वंदिती त्रिमूर्ती. करूया स्वागता नमुने, करूया स्वागता. सृष्टी निर्मिती या शून्यातून ब्रह्म असे हे नाव तयाचे. सृष्टी निर्मिती या शून्यातून ब्रह्म असे हे नाव तयाचे. पालन करीती उद्धरी जगती विष्णू असे हे नाव तयाचे. विष्णू असे हे नाव तयाचे. करी संहार जो या दुष्टांचे, करी संहार जो या दुष्टांचे. त्या 1, 2, 3 या अंकांचं स्वागत तर झालं आणि ते छान झालं. अंक 1 म्हणजे ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती. 2 हा विष्णू म्हणजे पालन करता आणि 3 हा महेश म्हणजे संहार. त्याचप्रमाणे 3 हा अंक 3 देवींच्या नावाने जोडला जातो बरं. लक्ष्मी म्हणजे संपत्ती, सरस्वती म्हणजे विद्या ज्ञान. जीवनात या 2च गोष्टींची नितांत गरज आहे आणि जगातले सर्व व्यवहार त्यावर तर अवलंबून राहतील. त्याचबरोबर संकटकाळी सर्व दुष्टांचा संहार करायची शक्ती दुर्गा मातेच्या कृपेने तर प्राप्त होते. ह्या 3 अंकांचं आणखी महत्व आहे. सत्व रज तम या 3 गुणातून या 3 अंकांचं महत्व प्रकट होतं. तसंच 3 अंकांचं आणखीन एक महत्व म्हणजे बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था या आपल्या संसाराच्या 3 अवस्था. 3 हा अंक किती महत्वाचा आहे नाही. आता लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या 3 देवींचं दर्शन घेऊया. पाहूया. लक्ष्मी या
सरस्वती नको असतात, तर या अवनीवरती आलेल्या या सर्वांचं आपण स्वागत करूया. पण 4 अंकाकडे आता आपण वळणार आहोत. 4 अंक म्हणजे 4 दिशा हे आपल्याला माहितीच आहे, पण त्याआधी 4 मुख म्हणजे ब्रह्मा हाच या जगताचा विधाता आणि 4 दिशेने तो प्रयाण करीत आहे. 4 वेद आपल्याला माहिती आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसंच 4 वर्ण माहिती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि 4 आश्रम माहिती आहेत, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम. आणि अशाच ह्याच्यामध्ये 4 दिशा या चुमक चुमक करत येतात आणि त्या भरतनाट्यममध्ये येणार आहेत. तर पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर पाहूया आपण. चार या अंकाकडून आता आपण पुढे जाऊया. 5 हा अंक. आपलं मानव शरीर पंचमहाभूतांनीच तर बनलेलं आहे आणि ही पंचमहाभूतच जगाचे आधार आहेत. कोणते आहेत हे पंचमहाभूत? जल, थल, अग्नी, वायू आणि आकाश. पंचेंद्रिय, मानवाची पंचेंद्रिय ही सर्व चराचर सृष्टीच्या अस्तित्वाची मानवाला जाणीव करून देत असतात आणि जीवनातला खरा आनंद घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करत असतात. 5 असलेली आपली पंचेंद्रिय कोणती आहे ते आता पाहूया. दृष्टी ये रे त्या नयनांनी तृप्त होती सृष्टी बघुनी. दृष्टी ये रे त्या नयनांनी तृप्त होती सृष्टी बघुनी. 2 नयनांची एक भावना, 2 नयनांची एक भावना. श्रवण होय रे त्या कानांनी डाव्या उजव्या 2 बाजूंनी. डाव्या उजव्या 2 बाजूंनी. ह्या कानाचे त्या कानाशी, ह्या कानाचे त्या कानाशी नाते जसे 2 अंकांशी. होई नाकाने शब्द उमलती मुख कमलाने. श्वासगंध होई नाकाने शब्द उमलती मुख कमलाने. एक नाक अन एक वदन ते, एक नाक अन एक वदन ते. नाते असते एकाशी.
पाच अंगे महती त्यांची सांगू कशी पंचेंद्रियती पाच अंगे महती त्यांची सांगू. पहिल्यांदा पंचेंद्रिय. आता आपण वळणार आहोत 6 ऋतूंकडे. 6 ऋतू म्हटलं म्हणजे आधी प्रथम आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं म्हणतो. पण भारत एक असा देश आहे की भारतीय संस्कृतीमध्ये आपण 6 ऋतू मानलेले आहेत. आणि या 12 महिन्याची विभागणी झालेली आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. ह्या ऋतूंची आपण विविध अंगाने जाणून घेणार आहे. पण वसंत ऋतू म्हणजे हा नव्या पालवांना जन्म देणारा ऋतू असतो. त्यात विचार, सद्विवेक, बुद्धीला हा बहर आणणारा ऋतू. याच ऋतूमध्ये रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव येत आहेत. ते आपण पाहणार आहोत. तर पाहूया वसंत ऋतूचा महिमा. प्रसन्नता आपण अनुभवली. पुढे येतो ग्रीष्म ऋतू. ग्रीष्मामध्ये सूर्याची दाहकता आपल्याला जाणवत असते, खरं ना. पण त्याचबरोबर गुरुपौर्णिमा आणि पंढरपूरची यात्रा या आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टी ग्रीष्मामध्ये तर येतात. ग्रीष्म ऋतूचा आविष्कार आता पाहूया. सहा ऋतूंचे 6 सोहळे, 6 ऋतूंचे सगळेजण. आता यानंतर येतो तो वर्षा ऋतू. हा वर्षा ऋतू आपण चांगलाच अनुभवलाय आत्ताच्या यावर्षी. आणि या ऋतूमध्येच येतोय ते रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव. सारेच ऊर्जा तयार करणारे आणि खूप आनंद देणारे. तर आपण ह्या सगळ्या सणांचा आस्वाद घेऊया. बदल घडविते 12 महिने बदलती मग कृष्ण कन्हैया बासुरी सखा आठवती मग कृष्ण कन्हैया
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनशृणोतिभिः सीदसादनम् ॐ गणपति बप्पा मोरया। बघता बघता आला की हो गणेशाचा आला, लहान मोठे रूप पाशी आली अन मग परिसर सारा गहिवरला. शरद ऋतूमध्ये कोजागिरी पौर्णिमा येते, शरद ऋतूमध्ये दसरा येतो आणि दिवाळी शरद ऋतूमध्ये तर येते. कसा बारा महिने अश्विनात येते नवरात्री, अश्विनात येते नवरात्री. शरद ऋतूच्या आगमनाने विजयादशमी आची दसरा. अंधारातून प्रकाश देतो फुलवाजाही फुले उडविती, फुलवाजाही फुले उडविती. भाऊबीजया बहिणी करीती, भाऊबीजया बहिणी करीती. सहा ऋतूंचे सहा. पण आता आपण वळणार आहोत हेमंत ऋतूकडे. संक्रांतीतील तिळगुळ आणि लाडूंचा आस्वाद घेत उंच उंच आकाशाशी भिडणारे रंगीबेरंगी पतंग पाहूया. हेमंत ऋतूचा आनंद द्विगुणित करीत असतात. तर आता पाहूया हेमंत ऋतू. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे. बदल घडविती 12 महिने, बदल घडविती 12 महिने. ऋतू येत हा चंद्र विजेचा, दत्त जयंती चंद्र विजेचा, दत्त जयंती. येशूची कोणी करीते भक्ती, होई तिन्हींचा संगम येथे, होई तिन्हींचा संगम येथे. स्वागत करण्या नववर्षाचे, स्वागत करण्या नववर्षाचे. सहा ऋतूंचे राजा थंडाव्याने येई संक्रांती बगडोलाने. घरोघरी तिळगुळ वाटती, पतंग उडती चोहीकडे, पतंग उडती चोहीकडे. सहा ऋतूंचे ऋतू. शिशिर ऋतू म्हणजे अर्थातच थंडी. शिशिर ऋतूमध्ये रथसप्तमी, होळी आणि रंगपंचमी या सणांमधून वेगळ्याच आनंदाची आपण अनुभूती घेतो. पाहूया. शिशिर ऋतू हा येई शेवटी, असेच झाले सहा ऋतू हे, असेच झाले सहा ऋतू हे. सहा
मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या या रंगमंचावरून आजपर्यंत अनेकविध उपक्रम, अनेकविध कार्यक्रम सादर झाले, प्रस्तुत झाले. प्रत्येक कार्यक्रमाचा एक वेगवेगळा प्रेक्षक वर्ग असतो, प्रत्येक कार्यक्रमाचा उद्देश वेगळा असतो, त्याच्या प्रस्तुतीचं मूल्य वेगळं असतं. परंतु आजचा जो कार्यक्रम आहे, हा आजचा कार्यक्रम ह्या सगळ्यांपेक्षा खूप आगळा वेगळा, खूप ज्याला म्हणता येईल विचारपूर्वक सादर केलेला कार्यक्रम आहे. आजपर्यंत जे काही कार्यक्रम इथे सादर झाले असतील ते त्यात ज्ञान असेल, मनोरंजन असेल, ज्ञानरंजन असेल, परंतु आपल्या अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या मराठीच्या अक्षरांच्या आणि अंकांच्या निर्मितीच्या मागची भावना, कथा, त्यामागचं मूल्य हे गीतरूपात मांडणं, केवळ न मांडणं तर त्यासाठी नावाजलेल्या गायक गायिकांना हेरून त्यांच्याकडून रिहर्सल करून घेऊन ती गाणी स्वरबद्ध करून घेणं आणि रसिकांसमोर आणणं आणि मग त्या गाण्यांवर अतिशय नेत्रदीपक अशी नृत्य प्रस्तुती करणं, हा विचार मात्र ह्या मंचावर पहिल्यांदाच घडतो आहे. या संपूर्ण प्रोजेक्टचे जे कर्ते धर्ते आहेत, ह्याची ज्यांची संकल्पना आहे, ज्यांचं दिग्दर्शन आहे, ते डॉक्टर शरद आणि त्यांच्या सौ साधना नायंपल्ली यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर केला. या शरदजी अतिशय भावना विवश झालेले असे आमचे शरदजी. 7 अंक म्हटलं का आपल्याला आठवतं ते सप्तरंगी असलेलं इंद्रधनुष्य. तर पाहूया या इंद्रधनुष्याचे रंग आणि त्यात न्हाऊया. सात रंग सप्तर्षी म्हणजे कोणते 7 ऋषी माहिती आहेत का? अत्रि, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वशिष्ठ आणि विश्वामित्र असे हे 7 ऋषी आणि त्यांच्या बरोबर असणारा एक ध्रुव तारा असे मिळून एकंदर 8. रात्रीच्या शांत नीरव आकाशात असंख्य तारांबरोबर सप्तर्षी आणि एक आढळ ध्रुव तारा असे सगळे 8. पाहूया 8चा महिमा. च
बोलून आलेलो आहोत. आता 9 अंक. 9 अंक म्हणजे नवग्रह, नवरस. आणि हे नवरस म्हणजे मानवी जीवनातले नवरस म्हणजे शृंगार, करुण, वीर, अद्भुत, हास्य, विभत्स, भयानक, रौद्र आणि शांत. तर यातून ओडिसीमधनं आपण हे सारे रस अनुभवणार आहोत. तर पाहूया. प्रकाशात सूर्य तेज तळपतो, सोनेरी किरणांनी हास्य पसरतो. संधी प्रकाशात सूर्य तेज तळपतो, सोनेरी किरणांनी हास्य पसरतो. मावळतीला शीतल चंद्र उगवतो, मंद चांदण्यात तो स्वप्न दावितो. संधी प्रकाशा ती नभो मंडपी अगणित तारे, चमचम करती लुक लुक करती. नभो मंडपी अगणित तारे, स्वच्छंदपणे क्रमाक्रमाने स्वतःभोवती फिरती नवग्रह सारे. मगाशी आपण ज्यांना सन्मानित केलं ते मंदार आपटे सुद्धा आहेत बरं का. तर आपण ऐकूया अक्षरांची वर्णमाला. अक्षरे येती अंगणी प्रेमाने शिकविती. आई नित माया करीते आपुल्या बाळांवरती. इवलेसे बाळची मुकले शिकते बाराखडी. ईशईश्वर सारे हो एकच सर्वांसाठी. ऊर्जा मिळताच भोगडती तल्लख सारी मुले. उत्तम संस्कार तयांवर होता फुलती फुले. एकता सत्याहिंसा
अक्षरे यामुळे मानवाची प्रगती झाली. पण मानव विज्ञानाच्या अंकित झाला आणि विज्ञान हे जसं सुखसुविधा घेऊन आलं तसंच विनाशाची सावली घेऊन आलं. धर्म, राष्ट्र, जातीभेद या नावावरती जन्मलेल्या आतंकवादीमुळे विश्वामधला कुठचाही देश सुरक्षित राहिलेला नाही. संवरक शक्ती विज्ञानाने केव्हाच सीमापार केलेली आहे. हा आतंकवाद दिवसेंदिवस भयानक रूप घेताना दिसत आहे. मानवाची अस्मिता आणि महती नष्ट होत चाललेली आहे. काय या भीषणतेपासून विश्वाला आणि मानवतेला वाचवण्याचे काही उपाय आहे का? हो आहे, नक्की उपाय आहे. शांतीची पुन्हा स्थापना सत्य, प्रेम आणि अहिंसेमधूनच होऊ शकते. आणि हाच आदी संस्कृतीचा चिरंतन संदेश आहे. संगीत हे परमेश्वराची प्रार्थना करण्याचं उत्तम साधन आहे. संगीत म्हणजे 7 स्वर. 7 रंगांप्रमाणेच 7 स्वर आपल्याला आठवतात. संगीतात 7 अंक म्हणजे 7 स्वर, जसे सा, रे, ग, म, प, ध, नि. तर सरगम मध्ये असे 7 स्वर आहेत. आता आपण 7 रंग आणि 7 स्वर यांची सरगम म्हणजे गाणं ऐकूया. ऐका. गरि गरि रि ग म ग म ग ग म प म प म प ध नि सा. सा रे गरि गरि रि ग म ग म ग ग म प म प म प ध नि सा. सात सुरांचे सरगम होई. सा सा नि ध प म ग रे सा नि सा प नि सा ग रे म ग प. सात सुरांचे सरगम होई. सात रंगांची कमाई. या कार्यक्रमाचा समारोप आहे. ओम शांती शांती या गीताने आपण आपला निरोप घेत आहोत. ओम शांती शांती शांती. सत्य अहिंसा प्रेमाचे स्वर झंकारिते या भूतगणावर. सत्य अहिंसा प्रेमाचे स्वर झंकारिते या. शांती शांती शांती. जीवन हे सर्वांचे अनुपम. गुंजनात मैत्रीचे संगम. मिटुनी जाईल ही भ्रांती. आपण सारे करू आभार. मैत्रीचे गाऊ गुणगान. आपण सारे करू आभार. मैत्रीचे गाऊ गुणगान. हृदयी वाहू दे प्रीती. शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. पाहिलं